सततच्या हवामानातल्या बदलामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये टरबूज पिकाला मोठा फटका बसतोय। धामणगावमध्ये कडाक्याची थंडी आणि अचानक पडणाऱ्या उन्हामुळे टरबूज फळाला चिरा पडतायत। त्यामुळे निम्म्याहून अधिक उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। नाशिकमध्ये लहरी हवामानाचा फटका बळीराजाला चांगला सतावत आहे। द्राक्ष उत्पादक पाठोपाठ टरबूज उत्पादक शेतकरी देखील चिंतेमध्ये सापडले आहे, कारण की कडाक्याच्या थंडीमुळे टरबूजांना चिरा गेल्या असून अनेक टरबूजाच्या वाड्या खराब झालेल्या आहेत। आपण येवला तालुक्यातील धामणगाव या ठिकाणी आहोत। या ठिकाणी ही टरबूजाची वाडी या शेतकरी रामेश्वर वाळुंज यांनी आपले टरबूज 2 एकर लावले होते। यामध्ये टरबूजाचं उत्पादन घेतलं, मात्र त्यांना लहरी हवामानाचा फटका चांगलाच बसलेला आहे। त्यांचं उत्पादन निम्म्याहून घटलेलं आहे। आपण स्वतः रामेश्वर वाळुंज शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत। मला सांगा, काय या लहरी हवामानाचा फटका तुम्हाला बसलेला आहे? मी साधारण 2 महिन्यापूर्वी 2 एकर क्षेत्रामध्ये 12,000 टरबूजाची रोपांची लागवड केलेली होती। परंतु मागील शेवटच्या 1 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे अचानकपणे टेम्परेचर खूप जास्त व्हायचं, अचानक कमी यायचं। त्यामुळे माझ्या फळांना तडका जाण्याचे मोठ्या प्रमाणावर वेली चिरण्याचं मोठं प्रमाण वाढलं। तसेच अचानक झालेल्या पावसामुळे पण भुरी आणि दुसरी पण बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळं जवळपास मला 50% उत्पन्नामध्ये माझा फरक पडलेला आहे। लहरी वातावरणामुळे 50% उत्पादन घटलेलं आहे आणि उत्पादन खर्च देखील फिटलेला नाही, अशी या बळीराजाची अवस्था आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। पुण्यातल्या मंचर बाजारात फ्लॉवरला 3 ते 4 रुपये किलो भाव मिळतोय। फ्लॉवरची आवक वाढल्यानं फ्लॉवरच्या दरात घसरण झाली आहे, त्यामुळे फ्लॉवर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। दरम्यान याचाच फ्लॉवरच्या शेतामधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। महिनाभरापासून फ्लॉवरचे बाजारभाव गडगडले असून मी सध्या फ्लॉवरच्या शेतात आलेलो आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ही फ्लॉवर काढून ठेवलेली आहे, मात्र बाजारभाव हे खरं तर ढासळलेले आहे आणि या ढासळलेल्या बाजारभावातही शेतकरी खरं तर आपला शेतीमाल काढून जो काही केलेला खर्च आहे तो कसा वसूल होईल यासाठी प्रयत्न करतात। मात्र केलेला खर्चही खरं तर या ढासळलेल्या बाजारभावामुळे वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत, काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या? खूप बिकट परिस्थिती आहे सध्या, फार डाऊन झालेली, मजुरी पण भेटत नाही, खर्च केलेला तेवढा भांडवल पण निघत नाही। किती रुपये बाजारभाव मिळतो आता? 4, 5, 6च्या आतमध्ये, 6 पर्यंत, 4 ते 5 रुपये। हा, 4 ते 5 रुपये। एकूण किती खर्च आला तसा? याला 30,000 रुपये खर्च आला। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे। सिंधुदुर्गातील वारंग तुळसुली बांबरवाडीमध्ये गव्याच्या कळपानं हैदोस घातलाय। गव्यांनी काजूबाग, कलिंगड आणि चवळी पिकांची मोठी नासधूस केली आहे। जवळपास 20 ते 25 काजू कलम मोडून टाकली आहेत, त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय। शासनानं या रानगव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। वेरडे सतत येतात आणि काजूचं तर भयंकर नुकसान केलंय, काजूचं केलंय, कळिंगणाचं केलंय, चवळी पेरली आहे शेतकऱ्यांनी आमच्या शेजारच्या, त्यांचं पण बऱ्यापैकी केलंय काय। आणि हे रात्रीचे जास्त रात्रीचे येतात आणि त्यांचा 2-3 टीमी आहेत, एक 17 जणांचा आहे, एक 7-8 जणांचा आहे। लाल तोंडी माकड आहेत, ते पण त्रास देतात काय। त्याचा शासनाने बंदोबस्त करावा, नुकसान भरपाई ती मिळाली नाही तर चालेल, पण त्यांचा बंदोबस्त येऊन करावा अशी माझी शासनाला विनंती आहे। भिवंडीतल्या मेट गावातील शेतकरी महिलेनं अर्धा एकर शेतामध्ये कोबी, फ्लॉवर, वांगी, मेथी अशा 20 प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे। त्यासाठी 20,000चा खर्च आलाय। यातून त्यांना 1 लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। दरम्यान याबाबतचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांनी। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्याच्या सीमेवर असलेलं मेटगाव, या मेटगावात आपण एका शेतात या बांधावर आलेलो आहोत। या ठिकाणी एका महिला शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाल्याचं उत्पन्न घेतलेलं आहे। भरपूर 20 प्रकारचं असं भाजीपाला लावलेला आहे। काय काय त्याच्यामध्ये? पालक, शापू, मेथी, धना, मुळा, मका, फ्लावर, ग्रीन फ्लावर, सफेद फ्लावर, भेंडी, हिरवा माठ, लाल माठ, शिमला मिरची, साधी मिरची अशा प्रकारचे लावलेले आहे। किती खर्च आला आजपर्यंत? मला तरी पण आजपर्यंत जवळपास 25,000 पर्यंत खर्च आलेला आहे। किती उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे? आता 25,000च्या हिशोबाने मला लाखापर्यंत तरी उत्पन्न मिळालं पाहिजे। कॅमेरामॅन वासुदेव शिंदेसह उमेश जाधव, झी मीडिया, भिवंडी।